वक्तव्य आपण ऐकलं। मी सगळ्यात पहिल्यांदा आधार फाउंडेशनचं मनापासून अभिनंदन अशासाठी करतो। मोदीजी आल्यानंतर एक ट्रेंड बदललेला आहे किंवा तो समाजाच्या समोर प्रकर्षाने येतो आहे। प्रोफाइल घेऊन नेत्यांच्या पुढे मागे धावणाऱ्या लोकांना आजकाल पुरस्कार मिळत नाहीये। चापलुसी करणाऱ्या, चमचागिरी करणाऱ्यांना पुरस्कार, पद्म पुरस्कार देण्याची प्रथा संपूर्णपणे संपुष्टात आलेली। ज्यांनी कधी पुरस्काराची अपेक्षा नाही केली, अनेक जण तर असे पद्मश्री घेऊन जातात की ज्यांना काय पद्म पुरस्कार आहे हेही माहिती नसतं। आपण गेल्या 8 वर्षांमध्ये केंद्र सरकारने ज्यांना पद्म पुरस्कार दिलेले आहेत अशा सगळ्यांची जर नावं बघितली, त्यांचे फोटो बघितले, त्यांनी केलेली कामं बघितली तर खऱ्या अर्थाने ज्यांना पुरस्कार दिल्यामुळे पद्म पुरस्काराचा गौरव झाला अशा लोकांना पुरस्कार देण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी करायला सुरुवात केली। आणि त्याच मार्गावर चालत काळोखेजींनी आज जो कार्यक्रम ठेवला, मी ज्या वेळेला या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पुरस्कारार्थींचा परिचय ऐकत होतो, विस्ताराने परिचय करून दिला। परिचय करण्यामध्ये कंजूसी नाही केली आणि दोघांनी आपला विषय मांडला। विषय मांडताना दोघही पुरस्कारार्थी आतून बोलत होते। ज्या वेळेला आपण केलेलं आहे ते ज्या वेळेला व्यक्ती सांगतो त्यावेळेला त्याला वक्तृत्वाची गरज पडत नाही, कारण तो अनुभवाच्या आधारावर सांगत असतो, मनापासून बोलत असतो। आणि म्हणून हे जितके पुरस्कारार्थी आहेत हे अत्यंत जेन्युइन आहेत, अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहेत। आणि अशा लोकांना निवडून आज या ठिकाणी सन्मानित केल्यामुळे मला असं वाटतं की हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार सन्मानित झालेला आहे, या पुरस्काराला अर्थ निर्माण झालेला आहे। हे दुसरं वर्ष आहे पुरस्काराचं। मला पूर्ण भरोसा आहे की काही वर्षांनी हा पुरस्कार एक अत्यंत गौरवपूर्ण आणि मान्यतापूर्ण असा पुरस्कार बनेल। याच मार्गाने आपण हा कार्यक्रम पुढे चालू ठेवाल अशी माझी अपेक्षा आहे आणि ती आपण सगळे पूर्ण कराल। आधार फाउंडेशनचं अभिनंदन। पुरस्कार अटलजींच्या नावाने दिलेला आहे, हेही महत्वाचं आहे की कोणाच्या नावाने पुरस्कार आहे। त्या व्यक्तित्वाबद्दल बोलावं तितकं कमी आहे। याच सभागृहामध्ये अटलजींची किमान 2 भाषणं अशी झालेली आहेत की जी खूप व्हायरल झालेली आहेत। याच सभागृहात अटलजींना देखील लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला होता, तेही भाषण अप्रतिम आहे। अटलजी एक असा महान आपल्या देशाचा नेता की जे 10 वर्ष एका अशा आजारात होते की त्यांना काहीच माहिती नव्हतं। शरीर जिवंत होतं पण त्यांना कुठल्याही प्रकारची स्मृती नव्हती, सगळं ब्लँक होतं। 10 वर्ष मीडियातनं बाहेर असलेला असा या देशाचा एक राजनेता, पण ज्या वेळेला त्यांचं निधन झालं त्यावेळेला आपण आठवून बघा, संपूर्ण 48 तासाहून अधिक, खरं तर सांगायचं तर 7 दिवस सर्व मीडियाचा सर्व एअरटाइम केवळ अटलजींवरती होता। म्हणजे जो व्यक्ती 10 वर्ष कुठेही नाही, पण नंतर ज्या वेळेला त्यांचं निधन झालं त्यावेळेला सगळ्यांच्या तोंडामध्ये फक्त अटलजींचं नाव होतं आणि ते सर्व राजकीय पक्षांच्या लोकांच्या तोंडात होतं। अजात शत्रू, सर्वमान्य, सगळ्यांसाठी लोकप्रिय, सगळ्यांसाठी अत्यंत प्रिय। पार्लमेंटमध्ये बोलायला लागले की सगळे लोक शांत बसून अटलजी काय बोलतायत ते ऐकायचं। आणि कितीही गंभीर विषय असो, ज्याला वक्ता दस सहस्रेषु म्हणतात, तर
अटलजींसारखा वक्ता हा लाखामध्ये एक असतो, तो दस सहस्रेषु नाहीये. मला आठवतंय ज्यावेळेला बाबरी ढाचा पडला त्यावेळेला एक खूप मोठा नॅरेटिव्ह काँग्रेसने या देशात निर्माण करण्याचा प्रयत्न केला की हा इतिहासातला काळा दिवस आहे, काळा दिवस आहे. आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीची 4 सरकारं बरखास्त केली नरसिंहरावांनी. 5वं देखील ते म्हणाले बरखास्त केले, पण कल्याण सिंगांनी जाऊन राजीनामा दिला होता, त्याच्यामुळे ते बरखास्त झालं असं म्हणता येणार नाही. आणि संघावरती बंदी आणली. आणि त्यावेळेला जी लोकसभेमध्ये जी डिबेट झालेली आहे, एवढं वातावरण तापलेलं असताना ते भाषण, त्याचा व्हिडिओ जर आपल्याकडे कोणाकडे असेल, त्याच्यावर त्याचे जे पुस्तक जर आपल्याकडे असेल त्या भाषणाचं, तर आपण जरूर ऐकावं. एवढ्या तणावाखाली सगळी पार्लमेंट होती आणि अटल बिहारी वाजपेयींनी जे 45 मिनिटं भाषण दिलंय ते त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात श्रेष्ठतम भाषण होतं. आणि त्यांनी संपूर्ण पार्लमेंटला हसवत ठेवलं आणि हसवता त्यांनी मेसेज दिला की ही जर घटना घडली असेल, तर ही कट्टरता ज्याला तुम्ही म्हणता ही जर निर्माण झाली असेल, तर त्याच्यासाठी जबाबदार या देशामध्ये दशकांपासून जे राजकारण चाललेलं आहे लांगुल चालनाचं, एका बाजूची कट्टरता जर आपण वाढवली तर दुसऱ्या बाजूची कट्टरता वाढवण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. म्हणून जे घडलं त्याच्यासाठी तुम्ही जिम्मेवार आहात. हे काय अप्रतिम पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं. कौशल्य आहे. आणि असे मते कवीही किती सुंदर होते, त्यांच्या काय कविता आहेत, मामूली कविता नाहीये. या देशामध्ये यशस्वी गठबंधन की सरकार, गठबंधन की राजनीति, जिन्होंने सक्सेसफुल करके दिखाई, यशस्वी करके दिखाई, ऐसे अटल. 25-26 पार्ट्यांना घेऊन 6 वर्ष सरकार चालवणं मजाक नाहीये. करायचं तर त्यांना सगळ्या त्या गोष्टी होत्या ज्या आमच्या सिद्धांताच्या गोष्टी आहेत, मूल्यांच्या गोष्टी आहेत, आयडियोलॉजीच्या गोष्टी आहेत, सगळ्या करायच्या होत्या. त्यांनी भाषणात म्हटलंय कि हम 370 हटाना चाहते हैं लेकिन हमारे पास बहुमत नहीं है. म्हणजे हे तितकंच खरं आहे की बहुमत असतं तर अटलजींच्या काळात देखील 370 गेलं असतं. ज्या गोष्टींसाठी आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष करत होतो त्या पार्लमेंटच्या माध्यमातून पूर्ण होणाऱ्या गोष्टी होत्या. आणि जोपर्यंत पार्लमेंटमध्ये बहुमत नव्हतं आम्ही प्रामाणिकपणे त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत राहिलो. आणि ज्या वेळेला बहुमत मिळालं, लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे ज्या वेळेला बहुमत मिळालं, त्यावेळेला मी एक एक करून सगळ्या त्या गोष्टी ज्या अटलजी पूर्ण नाही करू शकले, ज्या आम्हाला करायच्या होत्या, त्या आम्ही हळूहळू सगळ्या करून दाखवतो आहे. राम मंदिर बनू नये यासाठी कपिल सिब्बलांसारखा वकील प्रयत्न करतो की याचा फैसलाच येऊ नये, हा रेंगाळत राहावा, मतांच्या पोळ्या आम्ही भाजत राहू, मुसलमान समाजाला वोट बँक समजून त्याला हिंदूंची भीती दाखवून, भाजपची भीती दाखवून त्यांच्यावरती एक छत्री सत्ता काँग्रेसची राहील हा आम्ही प्रयत्न करत राहू, निर्णयच येऊ नये. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यायालयाचा मार्ग सुकर केला. लवकरात लवकर निर्णय यावा यासाठी प्रयत्न केले आणि राम जन्मस्थानावरती भव्य राम मंदिराची निर्मिती तर चालू झालीच, पण आता त्रिपुरामध्ये गेल्यानंतर अमित शहांनी घोषणा केली 1 जानेवारी 2024 ला भव्य राम मंदिर, आसमान छूने वाला राम मंदिर बनकर तैयार होगा. तुम्ही टाळ्या वाजवताय, पण किती लोकांच्या काय काय झालंय, तळतळाट झालेत. म्हणजे ते 1 जानेवारीला मंदिर झालं की 2024 गेला की हातातनं असं त्यांना वाटतंय, पण त्यांना हे माहिती नाहीये की 2024 आधीच त्यांच्या हातामधनं गेलेला आहे. 2019 मध्ये ज्या वेळेला लोक विचारायचे
अनेक वेळेला काही मला अशा कमेंट्स बुद्धिजीवी करायचे, हा मोदी ही आएंगे, कोई पर्याय नाहीये ना. मी त्यांना विचारायचो, पर्याय की आवश्यकता क्या है? पर्याय नहीं है तब बताया जाता है जब व्यक्ति जो बैठा है वो काम ठीक नहीं कर रहा है और उसको बदलने के लिए कोई दूसरा तो होना चाहिए, तब हम कह सकते हैं कि पर्याय नहीं है. पर्याय नाही है केव्हा म्हणायचं? ज्यावेळेला जो बसलेला आहे तो काही अयोग्य करतोय. मैं कहता हूं पर्याय की जरूरत क्या है? पर्याय है भी तो उसकी जरूरत क्या है? ये जे या देशाला पाहिजे ते मोदी करतायत आणि त्यामुळे या देशाला पर्यायाची आवश्यकताच नाहीये, हे देशाने ओळखलेलं आहे. आणि म्हणून मला असं सांगण्यात आलं की तुम्ही या विषयावर बोला, की अटलजींचं स्वप्न मोदी कसे पूर्ण करतायत या विषयावर आपलं वक्तव्य असावं. मला अगदी विनम्रपणे सांगावंसं वाटतं, स्वप्न अटलजींचं नाही, स्वप्न मोदीजींचं नाही, स्वप्न भारतीय जनता पार्टीचं आहे, स्वप्न अंत्योदयाचं आहे, स्वप्न एकात्म मानव दर्शनाचं आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला काम करण्याची संधी प्रशासनात मिळाली, जिथे जिथे मिळाली, आम्ही अंत्योदयासाठी काम केलं. वी वॉक द टॉक. मग कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले होते, अँटी कॉपी ऍक्ट त्यांनी आणला. पुण्यामध्ये मुंबईमध्ये आपल्याला अनुभव नाही या गोष्टींचा, पण एकेकाळी अशा प्रकारचं वातावरण उत्तर प्रदेशामध्ये होतं की परीक्षा देण्याचीच गरज नाही, कॉपी करूनच पास व्हायचं. पण कल्याण सिंग पहिले मुख्यमंत्री होते ज्यांनी अशा प्रकारचा कायदा आणला की तू पकडला गेलास तर तुला जेल होईल. खूप कठोर कायदा आणला त्यांनी. आणि त्यावेळेला मुलायम सिंगांनी इलेक्शन कोणत्या मुद्द्यावर लढली तर, मला तुम्ही मुख्यमंत्री बनवा, माझ्या हातात सरकार द्या, मी 48 तासाच्या आत अँटी कॉपी ऍक्ट हटवून दाखवीन. म्हणजे एका ठिकाणी या देशात मूल्य प्रतिष्ठापित करण्यासाठी भाजपचा मुख्यमंत्री प्रयत्न करतोय आणि मूल्यविहीन समाज होण्यासाठी मुलायम सिंग लोकांना सांगतोय की तुम्ही मला वोट द्या, मी हा जुलमी ऍक्ट काढून टाकेन. आणि ते निवडून आल्यानंतर ते घोषणा करतात की मी म्हटलं होतं 48 तासामध्ये मी हा कायदा मागे घेईन, पण मी 24 तासातच हा मागे घेतला. हा पुरुषार्थ मुलायम सिंगांचा. शांताकुमार मुख्यमंत्री झाले. मी या सगळ्या गोष्टी आधीच्या सांगतोय, ज्यावेळेला आम्हाला सरकारमध्ये स्थान मिळालं आणि आम्ही काय करून दाखवलं. हिमाचल म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या लोकांनी का हिमाचल सरकारमधल्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आणि त्यांच्या मागण्यांच्या संपाच्या मागण्या, एकेकाळी आपल्याला माहिती असलं पाहिजे, सिमला म्युनिसिपल कॉर्पोरेशनवर कम्युनिस्ट पार्टीचा पगडा होता, त्याच्यानंतर काँग्रेसचा आणि मग भाजपचा. तर त्याच्यामध्ये त्या सगळ्यांच्या मागण्या ज्या असतात ना कम्युनिस्टांच्या, त्याच्यामध्ये पहिली मागणी असते की संप काळाचे जे दिवस आहेत त्याचा पूर्ण पगार आम्हाला मिळाला पाहिजे, ही पहिली मागणी. आणि नंतर ज्याच्यासाठी संप केलाय त्या मागण्या. शांताकुमारांनी बघितल्या मागण्या, पहिल्या मागणीवरच अडून बसले. नो वर्क नो पे, काम नाही तो दाम नाही. या ठिकाणी जे जुने भाजपाचे कार्यकर्ते बसलेले त्यांना या सगळ्या गोष्टी स्मरणात असतील. आणि पहिल्या मुद्द्यावरच चर्चा सगळ्या फिसकटल्या, कारण कम्युनिस्ट पार्टीच्या सगळ्या युनियन्सनी सांगितलं नाही नाही हमको तो पूरा पेमेंट मिलना चाहिए. शांताकुमार म्हणाले तुम्ही काम नाही केलं तर त्याचे पैसे मी देणारच नाही तुम्हाला, आमच्या तत्वात बसत नाही. आणि आपल्याला माहिती आहे शिमला खूप छोटेसे शहर आहे आणि त्याच्यामध्ये बहुतेक सगळे सरकारी कर्मचारी, त्यांचे परिवार, त्यांचे नातेवाईक, मित्र, वोटर्स असतात. 20 सीट्स होत्या, 18 काँग्रेसला मिळाला, 2 अपक्षला. भाजप साफ झाली. बट वी डिड नॉट कॉम्प्रोमाइज ऑन अवर प्रिन्सिपल्स. सती प्रथा ज्या वेळेला आपण म्हणतो कालबाह्य झाले, राजस्थानमध्ये त्या सती मातेला खूप मोठा सन्मान आहे आणि खरोखर त्या सती माता ज्यांची मंदिर आहेत त्या पूजनीय आहेत. पण ती प्रथा आता कालबाह्य आहे, आमचं समर्थन नाही. त्यावेळेला घटना घडली होती, रूपकुंवर सती गेली होती.
आणि पाली या लोकसभेची बाय इलेक्शन आली होती. त्या बाय इलेक्शन मध्ये तो मुद्दा तापलेला होता. गुमलमल लोढा हे तिकडचे कॅन्डिडेट होते भाजपचे. काँग्रेसनी खुलून सती प्रथेचं समर्थन केलं, भारतीय जनता पक्षाने समर्थन नाही केलं. त्यांना माहिती होतं आपण इलेक्शन हारू. आधीच्या सती ज्या महिला गेल्या त्यावेळची परिस्थिती काय होती आणि त्या का गेल्या हा विषय वेगळा होता. नंतर ज्या सती जात होत्या त्या वहिनीला सती जायला सांगितल्यानंतर तिची इस्टेट प्रॉपर्टी पतीची जी तिला मिळणार होती ती इस्टेट जाणार नाही आणि अशीही षडयंत्र असायची. पण काँग्रेसनी सती प्रथेला समर्थन केलं. आपण ती सीट हरलो पण आपण मूल्य सोडलं नाही. आणि हे जनसंघाच्या स्थापनेपासून होत आलेलं आहे. जनसंघ ज्यावेळेला स्थापन झाला त्यावेळेला पहिल्या झालेल्या सगळ्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण 12 का 13 आमदार देशभरातनं निवडून आले. देशभरातनं त्यातले 8 आमदार हे राजस्थानमधनं निवडून आले. 8 आमदार. आणि राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने एक कायदा आणायचं ठरवलं की ही जी जमीनदारी प्रथा आहे ही जमीनदारी प्रथा रद्द करायची. भारतीय जनसंघाने देखील आपल्या मॅनिफेस्टोत लिहिलं होतं की जमीनदारी प्रथा रद्द करायची. काँग्रेसने निर्णय घेतला, सरकारने बिल आणलं. पंडित दीनदयाल उपाध्याय महामंत्री होते आणि त्यांना सांगण्यात आलं, श्यामाप्रसाद मुखर्जींनी सांगितलं की आपल्याला समर्थन करायचं प्रस्तावाला, राजकारणासाठी राजकारण करायचं नाहीये. पण भाजपच्या 8 आमदारांपैकी 6 आमदार स्वतः जमीनदार होते आणि ते म्हणत होते की याला आम्ही समर्थन नाही करणार कारण आमची जमीनदारी जाईल. पंडित दीनदयाल उपाध्याय गेले आणि त्यांनी 6 आमदारांना भारतीय जनसंघातनं बाहेर काढून टाकलं. ज्या पक्षाचे 11 आमदार देशभरात होते त्यातल्या 6 आमदारांनी पक्षातनं हकालपट्टी केली पंडित दीनदयाल उपाध्यायांनी, कारण आम्ही तत्वांसाठी राजकारण करण्यासाठी आलो होतो. आणि म्हणून पहिल्या लोकसभेमध्ये आमचे 3 खासदार होते आणि मूल्यांसाठी राजकारण करणाऱ्या भारतीय जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पार्टीचे आज 303 खासदार आहेत. 32303. वाय? बिकॉज वी वॉक द टॉक. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. मौका मिळाला की करून दाखवतो. आम्ही अंत्योदयासाठी काम करतो, आम्ही हिंदुत्वासाठी काम करतो. सांगायला बिलकुल डगमगायचं नाही, स्पष्टपणे सांगायचं. आणि तुम्ही जे कार्य केलेत ना त्याला सलाम आहे. इकडनं मी आपल्याला हात जोडून प्रणाम करतो. तुम्ही हिंदू मुलींना वाचवण्याचं काम करताय. याच्यापेक्षा श्रेष्ठ काम काही असूच शकत नाही. आणि आम्ही सगळ्यांनी आपल्या मुलींना सांभाळलं पाहिजे. अधिक खोलात मी जात नाही, पण आम्ही हिंदुत्वासाठी काम करतो. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे हिंदू स्वातंत्र्यवीर सावरकरांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींमधले हिंदुत्व निष्ठता, त्यांचे गुण ओळखले आणि त्यांनी त्यांना हिंदू महासभेचं अध्यक्ष बनवलं. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालमध्ये ज्यावेळेला आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेला ते वित्त मंत्री होते. पश्चिम बंगालचे एका गठबंधन सरकार तिथे बनलं होतं राज्यामध्ये, त्याच्यात ते वित्त मंत्री होते. एक मोठा दुष्काळ आला आणि त्या दुष्काळाच्या वेळेला त्यांनी जी काही आर्थिक तजवीज समाजासाठी केली, सरकारमध्ये राहून तिकडच्या एकूण इंग्रजांचं राज्य होतं, बाबूंचं नो कोऑपरेशन तेव्हाही होतं, त्यावेळेला ते डिलिव्हर करू शकले नाहीत, जनतेची सेवा करू शकले नाहीत. ते नाराज झाले आणि ते म्हणाले मी मंत्रिपदावर राहून जर जनतेचं काम करू शकत नाहीये तर मला मंत्री राहायचं नाही. म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जींनी वित्त मंत्री, फायनान्स मिनिस्टर पदाचा पहिल्यांदा राजीनामा दिला. नंतर ज्या वेळेला खासदार निवडून आले, ते काँग्रेसमधनं खासदार निवडून नाही आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खासदार म्हणून निवडून नाही आले काँग्रेसमधनं, पण पहिल्या मंत्रिमंडळामध्ये
महात्मा गांधीजींच्या आणि बाकी सगळ्यांच्या सांगण्यावरनं 2 असे मंत्री केले गेले की जे काँग्रेसमधनं निवडून नाही आले, पण त्यांना मंत्री केलं गेलं. त्याच्यात श्यामाप्रसादही होते, आणखी डॉक्टर आंबेडकरही होते. पण श्यामाप्रसाद मुखर्जी उद्योग मंत्री झाले. भारताची उद्योग पॉलिसी सगळ्यात पहिल्यांदा श्यामाप्रसादांनी बनवलेली आहे. आणि मग नंतर ज्या वेळेला दिल्ली करार झाला की जे निर्वासित हिंदू आलेले आहेत त्या निर्वासित हिंदूंसाठी नागरिकतेचा कायदा झाला पाहिजे आणि पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंची सुरक्षा एन्श्योर केली पाहिजे, यासाठी दिल्ली करार होणार होता. पण तो दिल्ली करार त्याच्यामध्ये काही नव्हतं. आप आपके वहां के माइनॉरिटी की रक्षा कीजिए, हम हमारे यहाँ के माइनॉरिटी की रक्षा करेंगे, असं वाटाण्याच्या अक्षता लावणारा दिल्ली करार पंडित नेहरूंनी साईन केला. त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जींनी राजीनामा दिला. या देशामध्ये मंत्रिपदाचा पहिला राजीनामा मूल्यांसाठी देणारा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आहे. आमची विशेषता मंत्रिमंडळासाठी मुख्यमंत्री बनण्यासाठी विश्वासघात करणाऱ्या उद्धव ठाकरेंची परंपरा भारताची आणि भारतीय जनता पार्टीची किंवा जनसंघाची नाही, मंत्रिमंडळ सोडण्याची परंपरा आहे. जनता सरकार आलं, त्याच्यामध्ये 101 खासदार जनसंघाच्या बॅकग्राऊंडचे होते आणि नानाजी देशमुखांना उद्योग मंत्रीपद ऑफर केलं गेलं की तुम्ही उद्योग मंत्री बना. मंत्रिपदाला ठोकर मारून नानाजींनी सांगितलं मी मंत्री बनणार नाही, मी गोंडा जिल्ह्यामध्ये जाईन आणि समाजसेवेचं काम करीन. आज देखील मोठं सेवा कार्य त्या ठिकाणी उभं आहे. कशा पद्धतीने ग्राम विकास, पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या कल्पनेचा ग्राम विकास करता येऊ शकतो हे आजही चित्रकूटमध्ये जाऊन आपण बघू शकता. आम्ही सरकारच सोडलेली आहे, त्याग केलेला आहे. जनता सरकारमध्ये समाजवाद्यांनी प्रश्न उभा केला की तुम्ही एकीकडे गांधीवादी समाजवाद म्हणता आणि शाखामध्ये जाऊन म्हणता वयम हिंदू राष्ट्रांगभूता पथत्वेषकायो नमस्ते नमस्ते, ही ड्युएल मेंबरशिप आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे जनसंघीय जनता पार्टीत आहात तुम्ही सोडा, तुम्ही बाहेर निघा सगळे, किंवा तुम्ही संघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या. एकतर संघ सोडा नाहीतर जनता पार्टी सोडा. हे पुण्यामधलेच लोक होते हे सगळं म्हणणारे करणारे. पण लालकृष्ण अडवाणी अटल बिहारी वाजपेयी या दोघांनी निर्णय घेतला आम्ही सरकार सोडू पण आम्ही स्वयंसेवकत्व सोडणार नाही. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होतो, आहो आणि राहू. आम्ही मंत्रिपद सोडू. आणि म्हणून अडवाणीजी नेहमी सांगतात की जनसंघ जितका संघाचा होता तेवढाच आणि त्याहीपेक्षा जास्त भाजप स्वयंसेवकांची आहे, कारण आम्ही संघाशी नातं तोडणार नाही म्हणून आम्ही सरकार सोडलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी बनवलेली आहे. मूल्यांसाठी जगणारा पक्ष आहे. आणि मग ज्यावेळेला अटलजींना सरकार चालवण्यासाठी मिळालं त्यांनी काय काय केलं हे दादांनी सांगितलं. ईशान्य भारत, याच ईशान्य भारतामध्ये माझी अनेक व्याख्यानं तुम्ही पूर्वी ऐकलेली असतील. मी संघाचा प्रचारक होतो मेघालयामध्ये. किती दहशतवाद होता, किती भ्रष्टाचार होता, किती ड्रग्सचं ट्रॅफिकिंग चालायचं तिकडे, किती मोठ्या प्रमाणावरती मतांतरण व्हायचं, किती बांगलादेशी घुसखोर घुसलेले आहेत. चीनचा धोका आहे, बांगलादेशाचा धोका होता, म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज आणि शस्त्रास्त्र यायची. आणि त्या ईशान्य भारताचा विकास काँग्रेसनी होऊ दिला नाही. जाणून बुजून चेकनी पैसे जायचे, कॅशनी विड्रॉ व्हायचे, ईशान्य भारताला अंधारामध्ये ठेवून, नॉर्थ ईस्टला, पूर्वांचलाला. अटल बिहारी वाजपेयी हा पहिला पंतप्रधान आहे ज्यांनी डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन नावाचं एक मंत्रालय बनवलं. ईशान्य भारताच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयच नुसतं नाही बनवलं, तर सगळ्या मंत्रालयाच्या वार्षिक बजेट मधले 10% पूर्वांचलाच्या विकासासाठी दिले पाहिजेत असा नियम बनवला. आणि तो जो फंड आहे 10% तो नॉन लॅप्सेबल राहील. तुम्ही जर तो वापरला नाहीत तर तो परत नाही घेणार, तो तिथेच पडून राहील, तिथेच वापरा तो फंड. आणि ज्या वेळेला डोनर मिनिस्ट्री बनवली
ईशान्य भारतामध्ये कुठलाही पंतप्रधान सगळ्या राज्यांमध्ये गेलेला नव्हता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर केंद्रीय मंत्री जायचेच नाहीत, म्हणजे केंद्रीय मंत्री गेलेच नाहीत अशी राज्य होती. अटल बिहारी वाजपेयी हा पहिला पंतप्रधान आहे जो नागालँडमध्ये 2 रात्र सलग राहिला, एक संपूर्ण दिवस. त्याच्या आधी कुठल्याही पंतप्रधानांनी ईशान्य भारतात रात्रीचा मुक्काम केला नव्हता. अरे मनमोहन सिंग तर राज्यसभेवर ईशान्य भारतातनं, गुवाहाटीमधनं, आसाममधनं त्यांच्या घरचा ऍड्रेस तिकडचा देऊन ते राज्यसभेवर गेले होते. आसामच्या निवडणुकांमध्ये वोट द्यायला गेले नाहीत, पंतप्रधानांनी मतदान नाही केलं. आणि आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 55 रात्री ईशान्य भारतात मुक्काम केलेला आहे. त्यांनी नियम बनवलाय की प्रत्येक मंत्र्यांनी 8 दिवसातनं एकदा नॉर्थ ईस्ट मध्ये जायचं, नवीन योजना द्यायची, जुन्या योजनेसाठी फंड दिलेले आहेत त्याची कार्यवाही होते की नाही डोळ्यांनी जाऊन बघून यायचं. रोस्टर ड्युटी. आणि मी त्रिपुराचा प्रभारी होतो, कम्युनिस्टांचं सरकार असताना 4 वर्ष होतो, आपलं सरकार आल्यानंतर 2 वर्ष, 6 वर्ष त्रिपुराचा प्रभारी होतो. पण पहिल्या कम्युनिस्ट सरकार असताना 4 वर्षामध्ये 55 केंद्रीय मंत्री त्रिपुरामध्ये येऊन गेले. 55. म्हणजे त्या मंत्र्यांपैकी काही लोक 2-2, 3-3 वेळा येऊन गेले. नड्डाजी स्वास्थ्य मंत्री होते. नड्डाजी येणार होते तो कम्युनिस्ट पार्टीनी सरकारी हॉस्पिटलच्या डागडुजीसाठी त्यांच्याकडे काहीतरी 15 लाख रुपयाची मागणी देणार, कम्युनिस्टच होते ते. 15 लाख रुपयाची मागणी, आम्हाला या हॉस्पिटलची डागडुजी करायची आहे. नड्डाजीने 125 लाख रुपये म्हणजे 1.25 कोटीचा चेक त्यांना दिला. तुम्ही काय मागताय? पहिला स्वास्थ्य मंत्री स्वातंत्र्यानंतर त्रिपुरामध्ये जातो मोदी सरकार आल्यानंतर. आणि आज तुम्हाला मी सांगतो असा नॉर्थ ईस्ट बदललेला आहे ना, तुम्ही कल्पना नाही करू शकत. मी आज सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, ईशान्य भारतात पर्यटक म्हणून जा. आता ते दिवस संपले, बंद ब्लॉकेडचे दिवस संपले. मणिपूरमध्ये 125 दिवस ब्लॉकेड. कल्पना करू शकता 125 दिवस पुणे बंद आहे. कॅन यू इमॅजिन? 5 लिटर पेट्रोल मिळेल त्यावेळेला 250 रुपये लिटरनी, आणि 5 लिटर पेट्रोल साठी तुम्हाला रात्री 8 वाजल्यापासून लाईनीत उभं राहायचं. 5-5 किलोमीटर लाईन पेट्रोल साठी, डिझेल साठी, आणि फक्त 5 किलोमीटर, ते 250 रुपये लिटर. ते एक सगळं आर्थिक तंत्र होतं. महागाई व्हायची आणि त्या सगळ्या व्यापाऱ्यांचा मिळणाऱ्या पैशामध्ये दहशतवाद्यांचा कट असायचा, मंत्र्यांचा कट असायचा, पोलिसांचा कट असायचा, आणि एक आर्थिक तंत्र होतं. ब्लॉकेड विकेड काही नाही, ऍक्च्युअली ते एक्सप्लॉयटेशन होतं, एक्स्टॉर्शन होतं. मणिपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि आजपर्यंत आता हे 6वं वर्ष चाललंय, एकही दिवस ब्लॉकेड नाही झाला. एकही दिवस ब्लॉकेड फ्री मणिपूर. तुम्हाला दिसलं मणिपूर भाजपने जिंकलं, गोवा जिंकलं, पुन्हा एकदा उत्तराखंड जिंकला, उत्तर प्रदेश जिंकला, उगाच नाही जिंकला. नरेंद्र मोदीजींनी एक पायंडा पाडला की निवडणुका होतील, अँटी इन्कम्बन्सीच्या नाऱ्यावर नाही होणार, प्रो इन्कम्बन्सीच्या नाऱ्यावर. जो आहे तोच आम्हाला परत पाहिजे, या नॅरेटिव्ह वरती या देशात निवडणुका व्हायला सुरुवात झाल्या. मुख्यमंत्री भाषण करतात तर त्याच्यामध्ये ते 80% हे बोलतात की आम्ही काय काय केलं. रिपोर्ट कार्ड घेऊन भाषणासाठी उभे राहतात. योगी आदित्यनाथ उभे राहतात, डॉक्टर प्रमोद सावंत उभे राहतात, मणिपूरचे वीरेंद्र सिंग उभे राहतात. आज डॉक्टर माणिक शहा त्रिपुरामध्ये आहेत. मला माहितीये काय अवस्था त्या त्रिपुराची होती. कम्युनिस्टांच्या 25 वर्ष राज्यामध्ये काही बदललेलं नव्हतं. आज त्रिपुरामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे, कारण आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक सगळ्यात मोठं काम, ज्याला भारत कधीही विसरणार नाही आणि विसरूही नाही, विसरलो तर आपण कृतज्ञ म्हटले जाऊ. आज आपण सगळे जर इकडे बिना मास्क बसलेले आहोत ना, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे बसलेले. आपल्याला माहिती असलं पाहिजे की ज्या वेळेला चायनामध्ये पहिला कोविडचा रुग्ण मिळाला आणि कोविड पसरायला लागला, नरेंद्र मोदीजींनी वॅक्सिनची देखील बैठक चालू केली आणि बाकी सगळ्या व्यवस्थांची देखील बैठक. ज्याला भारतात कोविड नव्हता
स्वास्थ्य मंत्रालयाच्या बैठका चालू झाल्या होत्या. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की जो लॉकडाऊन लावला तो इतका इफेक्टिव्ह होता, त्याच्यामुळे त्रास झाला, जरूर त्रास झाला, पण त्या कालावधीमध्ये ज्या तयाऱ्या आपल्या नव्हत्या त्या सगळ्या तयाऱ्या आम्ही सुसज्ज झालो कोविडशी लढण्यासाठी. मग व्हेंटिलेटर असोत, मास्क नव्हते आपल्या देशामध्ये, पीपीई किट नव्हते आपल्या देशामध्ये, तयारी करण्याचं काम झालं. त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती विरोधी पक्षांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी तर एका ठिकाणी एका मोठ्या मशिदीमध्ये एकत्र राहून कोविड सोबत घेतला आणि देशभर कोविड पसरवण्यासाठी सगळ्या देशभरामध्ये पसरले. कसे विसरतील लोक. पण नरेंद्र मोदीजींनी देशाला वाचवलं. मी आंध्र प्रदेशात आहे, सहप्रभारी भाजपचा. आंध्र प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीला 0.75% वोट मिळालेले. 0.75%. इतका पार्टी 6व्या नंबरची पार्टी. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं सरकार होतं. तमिळनाडूमध्ये सगळ्या ठिकाणी भाजपची सरकार नसलेल्या राज्यात मोदींनी जी जी आवाहनं केली, सगळ्या जनतेने रस्त्यावर येऊन सगळ्या आव्हानांना प्रतिसाद दिलेला आहे. आंध्रमध्ये भाजपला वोटिंग नाही, पण आंध्रमध्ये पूर्ण ब्लॅकआउट 9 मिनिटासाठी टॉर्च दाखवण्यासाठी सगळा आंध्र, तृणमूल काँग्रेसचं राज्य असताना सगळे जे तृणमूलला वोट करतात, सीपीएमला वोट करतात, सगळे लोक पश्चिम बंगालमध्ये थाळ्या आणि टाळ्या वाजवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. मोदींनी या देशाला जोडण्याचं काम केलं, त्यांचं हृदय जिंकण्याचं काम केलं. पॉलिटिकली त्याचा किती लाभ झाला हा गौण आहे. देशाचा विश्वास कोविडमध्ये जिंकला. एवढंच नाही, स्वामी विवेकानंदांची जयंती काल झाली. मला मोदींनी वाराणसीमध्ये ज्यावेळेला ते पहिल्यांदा लढले त्यावेळेला त्यांचा कॅम्पेनिंगचा मला इन्चार्ज बनवलं. माझं सौभाग्य होतं. आणि मी 2 महिने आधी वाराणसीत जाऊन राहिलो. सुनील ओझाई होते, आम्ही दोघांनी ते कॅम्पेनिंग पाहिलं. त्यावेळेला मी एक वाक्य माझ्या भाषणांमध्ये बोललो होतो की नरेंद्रनाथ दत्त काशीत आले आणि काशींनी नरेंद्रनाथ दत्तांना नाव दिलं स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी एक विचार या देशासमोर मांडला, एक स्वप्न या देशाला दाखवलं. त्यांनी असं म्हटलं की मी पाहतो आहे की भारत माता विश्वाच्या सर्वोच्च सिंहासनावर बसून सगळ्या विश्वाचं मार्गदर्शन करते, अर्थात विश्वगुरु झालेली मी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे. आणि अनेक उपदेश त्यांनी या देशाला दिले. मी म्हटलं काशीनी एका नरेंद्रला स्वामी विवेकानंद नाव दिलं आणि त्या विवेकानंदांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या नरेंद्रला पंतप्रधान नरेंद्र म्हणून नाव दिलं. आणि ही अशी अतिशयोक्ती नाही. सगळी कामं जी नरेंद्र मोदी करतायत त्याच्याबद्दल पहिल्यांदा स्वामी विवेकानंदांनी चर्चा केलेली आहे. त्यांनी जाऊन माझ्या प्रिय भगिनी आणि बंधूंनो म्हटलं, म्हणजे त्यांनी विश्व परिवाराची संकल्पना सांगितली. द होल वर्ल्ड इज वन फॅमिली. अयम निजहा परोवेती धारणाम लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. हे त्यांनी स्वामी विवेकानंदांनी एका वाक्यामध्ये तिथे म्हणून दाखवलं की मेरे प्यारे भाइयों और बहनों. आणि कंटिन्युअसली 3 मिनिटं 4 मिनिटं टाळ्या वाजवत होते, कारण त्यांनी एका वाक्यात सगळ्या समोर असलेल्या विश्व समुदायाला रिलेटिव्ह बनवून टाकलं एकमेकांचं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोविडमध्ये काय केलं? ज्या वेळेला जगाकडे पॅरासिटेमॉल नव्हता, हायड्रॉक्सी क्लोरोक्विन नव्हतं आणि जगाला त्याची आवश्यकता होती आणि भारताकडे भरपूर होतं, आपली आवश्यकता पूर्ण करून लोकांना देण्या इतकं होतं, 4 प्रकारे त्यांनी औषधं जगाला दिली. 4 प्रकारे सांगायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी, बाहेर जाऊन वारंवार सांगायला पाहिजे. भारतीय समाज लवकर विसरतो, भारतीय समाज लवकर विसरतो आणि म्हणून अटल बिहारीजींचं 5 वर्षाचं सरकार रिपीट होऊ शकलं नाही. अटलजींनी केलेलं चांगलं काम आपण लोकांना समजावू शकलो नाही.
आणि अटलजींनी केलेल्या चांगल्या कामाची फळं 5 वर्षांनंतर मिळायला लागली आणि म्हणून UPA 2 निवडून आलं होतं. UPA 2 निवडून अशासाठी नाही आलं की काही पहिल्यांनी चांगलं काम केलं होतं. अटलजींच्या योजनांची फळं उशिराने मिळायला लागल्यावर जे फील गुड आधी आम्ही म्हटलं होतं ते मिळालं नाही आणि म्हणून आम्ही सरकारमधनं गेलो. ते फील गुड नंतर मिळायला लागल्यावर UPA 2 परत आलं. पण नरेंद्र मोदी जी म्हणतात, जिस परियोजना का शिलान्यास हम करते हैं उस परियोजना का लोकार्पण भी हम ही करते हैं. नाहीतर पंडित नेहरूंनी शिलान्यास केला, नंतर त्याच ठिकाणी इंदिरा गांधी देखील शिलान्यास. म्हणजे एकेका प्रकल्पाचे 3-3, 4-4 शिलान्यास होतात, प्रकल्प नाही पुढे जात. मोदी शिलान्यास करतात, काम त्यांच्याच टेन्युअरमध्ये प्रकल्प पूर्ण होतो आणि चालू होतो. काय रस्ते बनवलेत, या सगळ्या त्यांच्या कामामध्ये अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी आमच्यावर काही औषधांसाठी सँक्शन्स घातली होती. हे तुम्ही नाही करू शकणार, ते तुम्ही विकू नाही शकणार, हे तुम्ही बनवू नाही शकणार, ही सगळी सँक्शन्स होती आणि अमेरिकेला पाहिजे होता पॅरासिटामॉल. मोदींनी सांगितलं की जरूर तुम्हाला आम्ही औषधं देऊ, फक्त ती आधीची जरा सँक्शन्स काढून टाका. त्यांनी सँक्शन्स हटवल्यावर आम्ही त्यांना औषधं दिली आणि मूळ किमतीमध्ये व्यवस्थित नफा घेऊन दिली. त्यांच्याशी व्यवस्थित धंदा केला ज्यांच्याकडे पैसे होते. काही देशांकडे पैसे नव्हते, त्यांना भारत सरकारने ऍट द कॉस्ट औषधं दिली, प्रॉफिट नाही घेतला. काही देशांकडे कमी पैसे होते, त्यांना कन्सेशनल रेट मध्ये औषधं दिली. आणि काही देश इतके गरीब होते की त्यांना औषधं घेण्यासाठी पैसे नव्हते. अशा देशांना मोदी सरकारने फुकट औषधं दिली, फुकट औषधं दिली. दिस इज वसुधैव कुटुंबकम. आम्हाला ज्या वेळेला राज्य करायची संधी मिळते, वी वॉकड, आमची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेवर आम्ही चालतो. आता बहारीन मधले काही लोक मला भेटले होते, त्यांना मी विचारलं काय झालं कोविडमध्ये. ते म्हणाले 20,000 लोक गेले. आणि किती लोकसंख्या आहे, त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये खूप मोठी संख्या आहे. म्हटलं वॅक्सिनेशनचं काय केलं. भारतने दिया ना हमको वैक्सीन. जगाला वाचवण्याचं काम आपण केलेलं आहे. बाकी जगातल्या देशांची वॅक्सिन फेल होत आहेत, कोविड अजून गेलेला नाहीये, लोक वॅक्सिन लावून घ्यायला तयार नाहीयेत. भारतामध्ये मोदीने बताया, लोगों ने सुन लिया. मोदींनी स्वदेशी वॅक्सिनसाठी नारा दिला, समर्थन दिलं, पैसा दिला, मॉनिटरिंग केलं. आणि ज्यांनी यश गाठलं त्यांना लॅब मध्ये जाऊन त्यांची पाठ थपथवण्याचं काम केलं. एकटा पंतप्रधान जगातला आहे की जो पुण्याच्याही लॅबमध्ये गेला, हैदराबादच्याही लॅबमध्ये गेला आणि शास्त्रज्ञांचे धन्यवाद देण्याचं, त्यांच्या पाठीवरती प्रेमाचा हात फिरवण्याचं काम मोदींनी केलं. आणि मग ज्या वेळेला आमच्याकडे वॅक्सिन्स नसायची, स्वदेशी वॅक्सिन्स नसायची आणि रोग यायचे, त्यावेळेला काय आठवून बघा, 40 वर्ष जगासमोर आपण भीक मागायचो, आम्हाला वॅक्सिन द्या, आम्हाला वॅक्सिन द्या. काही वॅक्सिन 25 वर्षांनी आली, काही 30 वर्षांनी आली आणि तीही एवढ्या महागड्या दरांनी आली, नाईलाजानी घ्यावी लागली आम्हाला. मोदींनी जर स्वदेशी वॅक्सिनचा नारा दिला नसता, समर्थन केलं नसतं, फंड्स दिले नसते, मॉनिटरिंग केलं नसतं, हा माणूस जगभर फिरायला जातो म्हणून त्यांच्यावरती टीका झाली. सगळ्या जगामध्ये सावरकरांनी जे सांगितलं होतं, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते. जगामध्ये जे चांगलं त्यांना दिसलं, आपल्या देशाच्या उपयोगाचं दिसलं, ते अनुसंधान असेल, संशोधन असेल, योजना असेल, ती वस्तू असेल, ते उपकरण असेल, ते यंत्र असेल, मोदी केवळ एवढ्यासाठी बाहेर जात होते की माझ्या देशाचं भलं व्हावं, त्या देशात काय चांगलं आहे ते माझ्या देशात व्हावं. त्या देशाचं जर आतंकवादाला समर्थन असेल तर त्याला हे सांगण्याचं काम केलं की नाही, आतंकवादासाठी तुम्ही समर्थन करू नका. या नाहीतर आम्ही भारतात बंदी घातली, ते तिकडे जाऊन आपलं अकाउंट खोलतात, आरामात बसून तिकडनं कारभार करतात. मोदींनी सगळ्यांच्या नाड्या बंद करण्याचं काम केलं. एक वेळ अशी होती की आतंकवाद व्हायचा भारतामध्ये, भारताचे पंतप्रधान जगामध्ये हात जोडून फिरायचे, कोणीही त्यांना समर्थन नाही करायचं. एक वेळ अशी निर्माण झाली की पाकिस्तानचा पंतप्रधान हात जोडून जगभर फिरायला लागला आणि कोणीही जगातला त्यांना समर्थन करायला तयार नव्हता. 220 कोटी वॅक्सिन्स लागले. एका प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे तुम्ही द्या, मनाला द्या, नाहीतर बाहेर जाऊन जनतेला रोज किमान 5 लोकांना हे सांगा. प्रत्येकाचं काम आहे हे.
आणि आपण हे काम करत नाही, हे दुःख आहे. मोदी इतकं सगळं करतायत हे आम्ही सांगत नाही, हे दुःख आहे. भारतीय जनता पार्टीचे आपण सगळे कार्यकर्ते आहोत. प्रामाणिकपणे मोदींची कामं आपल्या बोलण्यामध्ये दिवसामध्ये किती वेळ आपण बोलतो, जरा आपण एकदा आत्मचिंतन करून बघा. एक प्रश्न जगाला विचारून बघा की जर स्वदेशी वॅक्सिन नसतं, ज्याची राहुल गांधींनी टीका केली, ज्याची अखिलेश यादवनी टीका केली, इथपर्यंत काही धर्मांधांनी सांगायला सुरुवात केली, ये वैक्सीन मत लगाओ, ये वैक्सीन लगाओगे तो इंपोर्टेंट नपुंसक बनाल मडे. 220 कोटी वॅक्सिन जर भारतात निर्माण नसती झाली तर मला सांगा, जगातला असा कोणता मायका लाल देश आहे की ज्यांनी भारताला 220 कोटी वॅक्सिन्स दिले असते? कोण आहे? अरे ते त्यांच्या देशाची वॅक्सिनची आवश्यकता अजून पूर्ण करू शकलेले नाहीयेत. 220 कोटी कोणी दिले नसते. मग काय अवस्था झाली असती भारताची? आज असे तुम्ही बिना मास्कचे बसू शकला असतात. म्हणून मी म्हणतो की आज आम्ही बिना मास्क इतका, आणि ही काय तिसरी चौथी वेव कधी येते कधी जाते आम्हाला कळत नाही. आमचं वॅक्सिन यशस्वी आहे. फ्रंटलाईन वर्कर्सनी काम केलंय. त्या फ्रंटलाईन वर्कर्सना धन्यवाद देण्यासाठी कोविडमध्ये पत्र कोणी तुम्हाला लिहायला सांगितली? ज्यावेळेला सगळ्या पार्ट्या लॉकडाऊन मध्ये बसलेल्या होत्या, एकटी भारतीय जनता पार्टी, नड्डाजी सकाळ संध्याकाळ व्हिडिओ कॉन्फरन्स घेत होते आणि मग प्रदेश अध्यक्ष आपले जिल्हाध्यक्ष पुढे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून फीड द नीडीचं काम असेल, कोविड वॉरियर्सना धन्यवाद देण्याचं काम असेल, महिला मोर्चांनी मास्क बनवण्याचं काम केलं, युवकांनी बुजुर्गांची जाऊन सेवा की ज्यांचा मुलगा जवळ नाहीये, दोघं म्हातारे एकत्र राहतायत आणि त्यांचं बघणारं कोणी नाही, युवा मोर्चांनी त्यांची सेवा करण्याचं काम केलं. आणि तुम्हाला आज मी सांगतो, जे जगाला सांगितलं पाहिजे, कोविड मध्ये सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं निधन झालेलं आहे. माहिती आहे तुम्हाला? याचं कारण फील्ड मध्ये गेले. मी आंध्र प्रदेशचा सहप्रभारी आहे. आंध्र प्रदेशामध्ये एकट्या विशाखापट्टणम शहरामध्ये 40 भाजपचे कार्यकर्ते कोविड मध्ये गेलेले आहेत. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते घरी बसलेले नव्हते, सेवा करण्यासाठी लोकांच्या घराबाहेर पडत होते. आमचे राज्याचे त्यावेळेला सरकार होतं, मंत्री होते, मंत्री देखील त्यांनी बलिदान दिलेलं आहे. बाकी पार्ट्यांचं काय विचारा ना जरा. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे आपण कार्यकर्ते आहोत, याचा अभिमान असला पाहिजे. आपण सगळ्यात जास्त आमचं जर सौभाग्य काही आहे तर आज आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. हे आमचं सगळ्यात मोठं आज सौभाग्य आहे. आणि अशा वेळेला आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत, ज्या वेळेला या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. अटलजींचं स्वप्न नव्हे, अंत्योदयाचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सगळी कामं सांगण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर ते शक्य नाही. 15 दिवसाला प्रत्येक नवीन योजना घेऊन येणारा पंतप्रधान आहे. प्रत्येक 15 दिवसाला गुगल करून बघा तुम्ही, काही ना काहीतरी नवीन येत असतं. आणि इतक्या सगळ्या गोष्टी लोकांसाठी झाल्यात. मेक इन इंडिया, तुम्हाला माहिती आहे मेक इन इंडियाची कल्पना कोणाची आहे? स्वामी विवेकानंदांची. जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंद एकाच जहाजातनं अमेरिकेकडे चालले होते. आणि त्यावेळेला जमशेदजी टाटा आणि विवेकानंदांची खूप लंबी चर्चा झालेली आहे. त्यात विवेकानंदांनी टाटांना सांगितलं, तुमच्याकडे अमाप पैसा आहे, कारखाने का नाही निर्माण करत? आणि जमशेदजी टाटांनी पत्रामध्ये लिहिलेलं आहे की मी जर एवढे मोठे कारखाने या देशामध्ये निर्माण केले तर त्याची प्रेरणा स्वामी विवेकानंद आहे. हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. बँगलोरमध्ये सायन्स इन्स्टिट्यूट आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. तुम्ही आजही बँगलोरमध्ये जा आणि टॅक्सीवाल्याला सायन्स इन्स्टिट्यूट सांगा, तो सांगेल अच्छा टाटा इन्स्टिट्यूट जाना है ना आपको. या देशामध्ये अनुसंधान करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी सायन्सची इन्स्टिट्यूट बनवा, हे स्वामी विवेकानंदांनी जहाजावरती टाटांना सांगितलं. त्यावेळेला ती इन्स्टिट्यूट बनली. आणि आज अटलजींनी नारा दिला होता, जय जवान जय किसान, जो लालबहादूर शास्त्रींचा नारा, त्याच्या जय विज्ञान ऍड करण्याचं काम ज्याच्याबद्दल दादांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विज्ञानामध्ये
जे या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे शास्त्रज्ञांना आणि किती मोठी प्रगती केलेली आहे त्याच्यावर वेगळं लेक्चर होऊ शकतं. मेक इन इंडिया, तुम्हाला माहिती आहे युनिकॉर्न स्टार्टअप काय प्रकार असतो? थोडक्यात सांगायचं तर ज्या व्यवसायाची नवीन चालू केलेल्या व्यवसायाचं व्हॅल्युएशन 7,000 कोटी किमान होतं. 7,000 कोटी, त्याला युनिकॉर्न स्टार्टअप म्हणतात. भारतामध्ये 100हून अधिक युनिकॉर्न स्टार्टअप्स मोदींनी स्टार्टअप इंडिया चालू केल्यानंतर झालेले आहेत. आणि या 100हून अधिक युवा उद्योजकांपैकी 70 युवक कोणाचे वडील कामगार आहेत, आई कुठे भाजी विकते आहे, आई कुठे शिक्षिका आहे, वडील प्रायव्हेट कंपनीत काम करतायत आणि मुलगा व्यवसाय चालू करतो, स्टार्टअप चालू करतो. त्याचं स्थापना झाल्यावर व्हॅल्युएशन 100 कोटी होतं आणि आज ते 7,000 कोटीवर झालंय. असे 70 लोक आहेत जे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहेत. त्यांच्या घरामध्ये कोणी इंडस्ट्रियलिस्ट उद्योजक नाही, नोकरदार आहेत. आणि या 100 पैकी 25% मुली आहेत. म्हणजे त्या मुली आज 7,000 कोटीच्या मालक आहेत. जगामध्ये आर्थिक मंदी आहे. आज आर्थिक मंदीमधनं जर भारत सावरण्याचा प्रयत्न करतोय आणि ती झळ बसत नाहीये लोकांना, याचं कारण मोदी है तो मुमकिन है. त्यांनी प्रोडक्शनवर भर दिला. यावेळेला जो धनतेरस झाली ना, धनत्रयोदशीचा एक नियम आहे, सोनं विकत घेतात, थोडंसं घ्यायचं असतं. 19,500 कोटी रुपयाचं सोनं विकत घेतला या वर्षीच्या धनतेरसला, जे आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि हे श्रीमंतांनी विकत घेतलेलं सोनं नाहीये, एक छोटंसं नाणं, एवढं अर्ध नाणं विकत घेऊन येतात शास्त्रासाठी. एकही शोरूम या देशाची दिवाळीमध्ये गाडी जिथे मिळते, 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, अशी नव्हती की जिथे डिस्प्ले मधला जे वाहन आहे ते विकलं नाही गेलं. सगळा स्टॉक संपला. आणि ते शास्त्र आहे की घ्यायचे तर दसरा दिवाळीलाच गाडी घ्यायची. आपण दसऱ्याला घेतो, सगळ्या देशभरात दिवाळीला घेतात. आणि दिवाळीला सगळी व्हेकल्स विकली गेली. काय उगाच होतंय का हे सगळं? युनिफाईड पेमेंट इंटरफेस, यूपीआयनी पेमेंट, रुपेनी पे करताना तुम्ही, गुगल पेनी पे करताना तुम्ही, भाजीवाली, मासे विकणारी, मला तर चित्र असं दिसतंय की कधी कधी येतील भिकारी सुद्धा येऊन उभे राहतील, दे दीजिए ना, स्कॅन कीजिए, 10 रुपया दे दीजिए. कल्पना नहीं करू शकत. एक जमाने में चाइना बहुत आगे था. आता भारतामध्ये जो जी ट्रान्झॅक्शन्स यूपीआयनी होतात ती चायनाच्या 5 पटींनी झालेली आहेत. गुगल ही जी कंपनी आहे, गुगल का मायक्रोसॉफ्ट, या कंपनीनी अमेरिकन फेडरेशनला विनंती केली आहे की भारताच्या यूपीआय सारखी सिस्टीम आपण अमेरिकेत लावली पाहिजे. सगळ्या मास्टर कार्ड, तुमचे अमेरिकन एक्सप्रेस कार्ड, विजा कार्ड, सगळ्यांची वाट लागलेली आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सगळ्यांची वाट लागलेली आहे. कारण भारतामध्ये स्वतःचा इंटरफेस आपण आणला. किती पुढे चाललाय भारत. दुःख हे नाहीये की भारत पुढे चालला हे अजून लोकांना कळत नाहीये. आवश्यकता ही आहे की पार्टीचा कार्यकर्ता हे लोकांना सांगतो की नाही. पार्टीच्या कार्यकर्त्याला हे माहिती आहे का की शेतकरी या देशाचा काय काय करतो आहे. ई नाम म्हणून जी ऑनलाईन ट्रेडिंग, मंडीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या ऑनलाईन आलेल्या आहेत, शेतकऱ्यांची पोरं ऑनलाईन जातात, बघतात भाव कुठे जास्त मिळतोय आणि ऑनलाईन विक्री करून टाकतात. 3 लाख करोड रुपयाची ट्रान्झॅक्शन शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेली आहे. जिथे जास्त पैसा मिळतो तिथे विकून टाकली. माहिती आहे आम्हाला. किसान रेल काय माहिती आहे आम्हाला. एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्शन होतं फळांचं, आंध्र प्रदेशामध्ये गुंटूर मिरची प्रचंड प्रोडक्शन होतं. पहिल्यांदा लिमिटेड काही उत्पादनं होती ज्यांच्यासाठी तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकत होतात, कोल्ड स्टोरेज मध्ये. मोदींनी ती लिस्ट प्रचंड लांब केली. तुम्ही फळं ठेवा, सगळी प्रोडक्ट ठेवा, जेव्हा भाव मिळेल त्यावेळेला विका. त्यासाठी फंड्स दिले राज्यांना. आणि मग एका क्षेत्रात समजा एका ठिकाणी प्रचंड केळी निर्माण होत आहेत, प्रचंड टोमॅटो निर्माण होतात, काय व्हायचं, रस्त्यावर फेकून द्यायचे.
आता किसान रेल, जिथे या सगळ्याची विक्री होऊ शकते, केंद्र सरकार एक स्वतंत्र रेल्वे देतं, ती रेल्वे तिथे येऊन उभी राहते, सगळे शेतकरी आपलं प्रोडक्ट त्याच्यावर ठेवतात आणि ती 1000-1500 किलोमीटर दूर रेल्वे जाते आणि ते सगळे टोमॅटो तिथे विकले जातात. मी सांगतो अमेझिंग गोष्टी आहेत, पण आपल्याला माहिती नाही, आपण अभ्यास करत नाही. सगळ्यात पहिल्यांदा इकडनं घरी गेल्यानंतर जर काही काम करायचं असेल ना, तर नमो ऍप आपल्या मोबाईलमध्ये आहे की नाही ते बघा. आणि आहे म्हणून तुम्ही अनेक लोक हात वर कराल. किती लोकांनी तो उघडून बघितला आणि किती लोकांनी ते नीट वाचण्याचा प्रयत्न केला विचारल्यावर दुसरा तिसऱ्यापेक्षा चौथा हात पुढे येणार नाही. का नाही? नमो ऍप बघा. प्रत्येक योजनेच्या लाभार्थींचा रिफ्रेश डेटा होतो 7 दिवसामध्ये मिनिमम, काही काहींचा रोज रिफ्रेश येत असतो डेटा. तुमच्याकडे बोलायला इतके सारे मुद्दे आहेत. वचने किम दरिद्रता. आपल्याला पुन्हा 2024लाच यायचं असं नाहीये. येणारी 50 वर्ष पंचायत से लेकर पार्लियामेंट तक सिर्फ भारतीय जनता पार्टी का राज्य पूरे देश भर में रहना चाहिए. मोदींनी आझादी का अमृत महोत्सव, गुमनाम स्वतंत्रता सेनान्यांना पुढे आणलं. दिल्लीमध्ये काल मी एक कार्यक्रम केला. जिजाबाई, विवेकानंदांची जयंती सगळ्यांना माहिती आहे, युवा दिवस झाला पाहिजे. महामना मदन मोहन मालवीय यांची जयंती सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. अरे पण महामना मदन मोहन मालवीय जी आणि स्वामी विवेकानंदजी, स्वातंत्र्यवीर सावरकरजी आणि अनेक महापुरुषांनी हे लिहून ठेवलेलं आहे की आमच्या आयुष्यामध्ये जर कोणी आदर्श पुरुष आहे तर तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना तशा प्रकारचा महाराज बनवणारी जी जिजामाता आहे, त्या जिजामातेची जयंती आपण का विसरावी? ती अनसंग हिरो नाहीये. माझ्या मते ती पहिली महिला आहे की जी फक्त एक आदर्शवादी आई नव्हती, जिला राष्ट्रवादी दृष्टिकोन होता, जिने आपल्या मुलाला प्रखर देशभक्त बनवलं, राष्ट्रभक्त बनवलं. ज्यावेळेला वडील नोकरी करत होते, सरदाराची नोकरी करत होते आदिलशहाच्या दरबारामध्ये, आपल्या मुलाला तिने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दाखवलं, करून दाखवलं. ती केवळ आई नाहीये, संस्कारक्षम आई. शी वॉज एन ऍडमिनिस्ट्रेटर, शी वॉज ए मॅनेजर, शी वॉज ए जज, शी वॉज ए वॉरियर. शिवाजी महाराज संकटात आहेत, बंदीत आहेत, तलवार घेऊन निघाली, मी जाते लढायला माझ्या मुलाला सोडवण्यासाठी. मल्टीटास्किंग, मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी, एवढी श्रेष्ठतम महिला, महाराष्ट्राची श्रेष्ठतम महिला. का नाही जगामध्ये तिचा डंका वाजवण्याचं काम किमान मराठी माणसांनी तरी करावं? करायला तर जगाने सगळ्या हिंदूंनी करायला पाहिजे. मी म्हटलं मी करीन. दिल्लीमध्ये काल पहिल्यांदा जिजाऊचा जन्मदिवस, भव्य जन्मदिवस साजरा झाला. भव्य. टाळ्या नाहीत. तुम्ही काय करणार ते सांगा. टाळ्या वाजवणं खूप सोपं असतं. देवधर छान बोललात तुम्ही, तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी. नाही, आपल्याला हे सगळं करायला पाहिजे. दिवस कमी शिल्लक राहिलेत. मग ती महानगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, बस कमळ कमळ कमळ, दुसरं काही नाही. आणि हे करण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध होऊ. बोलायचं मला खूप काही होतं, मी घड्याळाकडे बघितलं नाही, पण माझ्या मते अनेक गोष्टी सांगायच्या राहून गेल्या. पण मला थांबावसं अशासाठी वाटतं की मी बोलू काय, तुम्हाला हे सगळं माहिती आहे, कधी ना कधी तरी ऐकलेलं आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही बोलावत पुढे जाऊन आपल्या योगदानाबद्दल. म्हणजे मी मुंबईचा आहे ना, मुंबईमध्ये त्या बाजूबाजूच्या ट्रॅक्सवरनं ट्रेन धावत असतात. एक फास्ट ट्रेन असतो लोकलचा आणि एक स्लो ट्रेन असतो. फास्ट ट्रेनच्या खिडकीत बसलेले लोक ज्यावेळेला स्लो ट्रेन क्रॉस होत असते त्यावेळेला त्यांना असे टाटा करतात, वाकुल्या दाखवतात, बघा आम्ही पुढे चाललो म्हणून. थोड्या वेळाने त्या फास्ट ट्रेनला सिग्नल पडतो आणि मग ती जी स्लो ट्रेन असते ती वेगाने पुढे जाते. आता त्या स्लो ट्रेनच्या खिडकीमध्ये बसलेले लोक फास्ट ट्रेन वाल्यांना वाकुल्या दाखवतात, बघा आता आम्ही पुढे चाललो. थोड्या वेळांनी स्टेशन येतं, स्लो ट्रेनला थांबावं लागतं, फास्ट ट्रेन थांबत नाही, ती वेगाने जातात, हे त्यांना वाकुल्या दाखवतात. अरे बाबा, ट्रेन पुढे गेली का मागे राहिली याच्यामध्ये खिडकीमध्ये बसलेल्या लोकांचं काय पुरुषार्थ आहे? ते कशासाठी खुश होतात? ते कशासाठी एकमेकांना चिडवतात? ते तर सिग्नल सिस्टीम आणि मोटरमनमुळे होतं. माझा तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न आहे की आपण नुसते खिडकीमध्ये बसून टाळ्या वाजवणार आहोत
का आपण ड्रायव्हिंग चेअरवर बसून मी करून दाखवी. मग मला हे सांगू नका ते करू देत नाहीत, ते करू देत नाहीत, आम्हाला इथे बसू देत नाहीत, आम्हाला इथे बसवायचं होतं, आम्हाला तिथे का बसवलं, आमचं तिथे नाव काय नाही. या भानगडीत जे पडतात ना ते आयुष्यात कधीही अटल बिहारी वाजपेयी बनू शकत नाहीत, नरेंद्र मोदी बनू शकत नाहीत. राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर या सगळ्या फालतू गोष्टींमधनं बाहेर पडा. अशा खुर्चीवर जाऊन बसा की कार्यक्रम संपल्यावर लोक इकडे जाण्याच्या ऐवजी कुठे ते तिकडे बसले, तिकडे तिकडे गर्दी निर्माण होईल. तो पुरुषार्थ आहे. या खुर्च्या या परमनंट नाही आहेत. इथे अनेक लोक असतील जे एकेकाळी इथे बसलेले होते, इथे अनेक असे लोक आहेत की उद्या तिकडे कुठेतरी बसलेले असतील, उद्या आणखी इकडचे कोणी लोक इथे असतील. ही चंचल आहे, ही लक्ष्मी आहे, हा नारायण आहे समोर बसलेला, हा परमनंट आहे. आणि नारायणाची जो उपासना करतो त्यालाच लक्ष्मी प्राप्त होते. आणि त्याच्यामुळे नारायणाची उपासना म्हणजे आपलं कर्तव्य, आपलं कार्य, आपण काय करतो. शेवटचं संस्मरण सांगतो खुर्चीच्या बद्दल आणि माझा विषय थांबवतो. नॅशनल एक्झिक्युटिव्ह गुवाहाटीत होती 2011 मध्ये. त्याच्यात मी सदस्य नव्हतो, पण नितीन गडकरीजींनी मला एक इव्हेंट करायला सांगितला. पूर्वोत्तर भारतात कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्स मध्ये ज्या स्पोर्ट्स पर्सन्सनी मेडल्स मिळवली, गुवाहाटीत अनेक वर्षांनी होत होती नॅशनल एक्झिक्युटिव्ह, त्या सगळ्यांना मंचावर बोलवून अडवाणीजी त्यांचा सत्कार करतील. तो सगळा कार्यक्रम मला दिला होता. मी त्या सगळ्यांना घेऊन आलो होतो म्हणून त्या नॅशनल एक्झिक्युटिव्ह मध्ये मला एका सेशन मध्ये बोलवलं होतं. मी सगळ्यात शेवटी जाऊन बसलो होतो, कारण आपलं काही मी अपेक्षित नाही पण आहे, मी शेवटी बसलो होतो. माझ्या दोन्ही बाजूच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. आणि मग समोर कार्यक्रम चालला होता, माझं आजूबाजूला लक्ष नव्हतं. मी नोटीस केलं की कोणीतरी माझ्या बाजूला येऊन बसलं. मी पाहिलं नाही कोण बसलं. आणि मग समोर काहीतरी मोठा हशा झाला, सगळ्या टाळ्या झाला. तर हसता हसता मी डावीकडे बघितलं तर नरेंद्र मोदी माझ्या बाजूला बसले होते. ते त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री होते, उशिराने पोचले होते. पार्लमेंटरी बोर्डच्या आणि सगळ्या मुख्यमंत्र्यांसाठी नॅशनल एक्झिक्युटिव्ह मध्ये पहिल्या सोफ्यावरती बसण्याची व्यवस्था असते. अर्ध्यामध्ये आलेले नरेंद्र मोदी जर त्यांची तशी इच्छा असती, त्यांची तशी नियत असती तर असे दिमाखानी पुढे जाऊन बसले असते. आणि मग अनेक लोक त्याही वेळेला मोदी लोकप्रिय होतेच की आई मोदीजी आगे, मोदीजी आगे, मोदीजी आगे, अच्छा बैठो बैठो. सगळ्या त्या सभेमध्ये केव्हाच झाला. मोदीजी शांतपणे आले आणि शेवटच्या खुर्चीमध्ये बसून राहिले. शेवटच्या खुर्चीमध्ये जो जाऊन बसण्याची मानसिकता ठेवतो ना तो सर्वोच्चम खुर्चीवरती जाऊन बसू शकतो. या सगळ्या फालतू भानगडीत पडू नका. हे खुर्च्यांच्या लढाईत पडले असते. फोटो त्याला गुलाबाची 5 फुलं दिली, मला 1 फुल दिलं म्हणून नाराज होऊन बसणारे लोक जर असतील, हे असं जर अटलजींनी केलं नसतं तर आज अटलजींच्या नावाने पुरस्कार मिळाले नसते लोकांना. थिंक बिग. छोटंसं लक्ष ठेवणं हे मोठं पाप आहे, इंग्रजीमध्ये म्हण आहे. म्हणून आपण सगळी जण आज यांच्यासाठी टाळ्या वाजवल्यात. एक दिवस असा आला पाहिजे की या हॉलमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या प्रत्येकाच्या कर्तृत्वासाठी जनता टाळ्या वाजवेल. असं काहीतरी काम आम्ही सगळेजण करून दाखवू. तीच अटलजींना खरी श्रद्धांजली असेल. आणि जो 20 वर्षामध्ये एकही दिवस सुट्टी न घेता दिवस रात्र आपल्यासाठी झटतो आहे, देशासाठी झटतो आहे, त्याच्या कामाचं चीज होण्यासाठी त्यांच्या गतीने नासही पण एका वेगवान गतीने आपण कार्य करूया. त्यांचं काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. जनतेच्या समस्या ऐकून आपल्या सरकारकडे पोहोचवण्याचं काम करूया. आणि या राज्यामध्ये ज्या 3 दुष्टांची जी देशद्रोह्यांची जी युती झालेली आहे ना, येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये या गद्दारांना धूळ चालण्याचं काम आपल्या पुरुषार्थाने आपण करून दाखवूया. एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. माझा विषय थांबवतो. दोन्ही हात वर करून, टाळ्या नाही, टाळ्या नाही, कॅम्प फायर नाही, दोन्ही हात वर करून मातृभूमीचा जय जयकार आणि एकदम जोरदार बोला भारत माता की. इथे मला पहिल्यांदा खूप आनंद झाला कारण खूप महिला होत्या. हे रेअर आहे. आणि पुण्यामध्ये बऱ्याचशा महिला गेल्या याचं कारण त्यांना घरच्यांची काळजी करायची असते. त्यामुळे मला त्याचं अजिबात वाईट नाही वाटलं. पण जितक्या महिला उपस्थित आहेत मी त्यांना आवाहन करतो, कोणी पुरुष घोषणा देणार नाही, फक्त आमच्या आया बहिणी आपला आवाज दाखवतील सगळ्यांना. बोला भारत माता की. ऐकलात ना.
कमजोर मत समजना, है ना. जिजामाता ची रूप प्रतिकृती अजूनही होऊ शकतात या देशात. आता सगळे आपण बोलू वंदे. मंचावरच्या सगळ्या लोकांना क्षमा मागतो, मी तुमचं नाव घेतलं नाही, है ना. आणि मला असं वाटतं की आपण सगळेजण नावासाठी काम करत नाही. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. 2 मिनिटं कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी